नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण कालच्या क्लासमध्ये डिस्कशन केलं रिगार्डिंग कन्सेप्ट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। असा बॉन्ड जो म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन तयार होतो त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड। जर एक इलेक्ट्रॉन पेअरची शेअरिंग झाली तर सिंगल बॉन्ड, दोन इलेक्ट्रॉन पेअरची शेअरिंग झाली डबल बॉन्ड, तीन इलेक्ट्रॉन पेअरची शेअरिंग झाली ट्रिपल बॉन्ड। ओके, मॅक्झिमम नंबर ऑफ बॉन्ड्स तीनच असतात दोन ॲटम मध्ये, 4 5 असं तयार होत नाही आणि ते ऑर्बिटलच्या डायरेक्शनला अडचण येते। ठीक आहे का? ओके, त्यानंतर काही महत्त्वाच्या नोट वगैरे सांगितल्या की बाबा दोन नॉन मेटल मधला बॉन्ड हा शुअरली कसा असतो रे, कोव्हॅलंट असतो। मेटल आणि नॉन मेटल मधला बॉन्ड जनरली आयोनिक असतो, पण कधी कधी तो देखील कोव्हॅलंट असतो, त्याचे पण एक्झाम्पल सांगितले। ठीक आहे, हायड्रोजन कधीच +1 कॅटायन म्हणून आयोनिक बॉन्ड तयार करत नसतो, त्याच्या डुप्लेटला अडचण येते। हायड्रोजनला जर आयोनिक बॉन्ड तयार करायचाच झाला तो तयार करतो, पण -1 फॉर्म मध्ये करतो, -1 फॉर्म मध्ये करतो। ठीक आहे का? ओके, चला पुढे जायचं आहे। आज आपल्याला आजचं आपलं डिस्कशन असणार आहे कोव्हॅलंट कंपाऊंडचे जनरल कॅरेक्टरिस्टिक, काय वैशिष्ट्ये आहेत त्यांचे ते आपल्याला स्टडी करायचे आहेत, आणि त्यानंतर लगेच कन्सेप्ट ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड। ठीक आहे का? चला बघा, सिंपल पॉइंट आहे, याला एकदा तुम्हाला वाचून काढायचंय, याच्यावर देखील क्वेश्चन प्रिव्हियस इयर सेक्शन्स मध्ये तुम्हाला आलेले दिसतील। ठीक आहे, बघा, फर्स्ट जनरल फीचर, फिजिकल स्टेट, फिजिकल स्टेट, फिजिकल स्टेट। कोव्हॅलंट कंपाऊंड कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट कंपाऊंड। ठीक आहे, त्यांचे जनरल कॅरेक्टरिस्टिक काय असतात बघा। पहिला फिजिकल स्टेट, फिजिकल स्टेट। ठीक आहे, बघा, मेजॉरिटी आर गॅसेस, मेजॉरिटी आर गॅसेस म्हणजे मॅक्झिमम कोव्हॅलंट कंपाऊंड हे गॅस असतात। जसं हायड्रोजन झाला, नायट्रोजन झाला, ऑक्सिजन झाला, फ्लोरीन झाला, क्लोरीन झाला, HCl पण गॅसच आहे बेसिकली, अमोनिया पण गॅसच आहे, HCl गॅसच असतो। लगेच मनात आणू नको HCl ऍसिड असते, गॅस कसं? त्याला पाण्यात टाकल्यानंतर त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतात। बेसिकली HCl चं नाव हे हायड्रोक्लोरिक ऍसिड नाही रे, हायड्रोजन क्लोराईड आहे। ठीक आहे ना? अशा इंटरेस्टिंग गोष्टी हळूहळू माझ्याकडून तुम्हाला मिळत जातील। ठीक आहे ना? वेट करत चला। ठीक आहे, तर मेजॉरिटी कसे आहेत? गॅसेस आहेत। ठीक आहे, सम आर लो बॉइलिंग लिक्विड्स, सम आर लो बॉइलिंग लिक्विड्स म्हणजे बॉइलिंग पॉइंट कमी असणारे लिक्विड्स। ठीक आहे, काही लिक्विड पण आहेत, जसं इथेनॉल झाला, वॉटर झालं, इथेनॉल आहे, वॉटर आहे। ठीक आहे ना? ॲसिटिक ॲसिड आहे, ते पण कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत, पण ते कसे आहेत? लिक्विड आहे। मॅक्झिमम गॅस असतात, काही लो बॉइलिंग लिक्विड असतात, अँड सम आर सॉफ्ट सॉलिड्स, सॉफ्ट सॉलिड, काही सॉफ्ट सॉलिड आहेत। ठीक आहे का? सम म्हणलंय म्हणजे सगळे नाही रे। ठीक आहे, आता याला अपवाद सांगतो। ठीक आहे, बघा, डायमंड, डायमंड अँड सिलिकॉन कार्बाइड, SiC म्हणतात, सिलिकॉन कार्बाइड, सिलिकॉन कार्बाइड आर व्हेरी हार्ड, हे खूपच हार्ड सबस्टन्स आहेत, व्हेरी हार्ड। ठीक आहे, तर बघा, जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करतोय तुमचा, ऐका। डायमंड हा नॅचरली अकरिंग, डायमंड हा नॅचरली अकरिंग मोस्ट हार्डेस्ट सबस्टन्स आहे। नॅचरली म्हणतोय मी, डायमंड एवढा हार्ड दुसरं कोणी नाही नॅचरली, म्हणून तर याचा वापर ग्लास कटिंग मध्ये केला जातो, डायमंडचा वापर। ठीक आहे ना? सिलिकॉन कार्बाइड हा आर्टिफिशियली मोस्ट स्ट्रॉंगेस्ट आहे, आर्टिफिशियली म्हणजे मॅन मेड हार्डेस्ट सबस्टन्स, मॅन मेड हा नॅचरली हार्ड सबस्टन्स डायमंड। ठीक आहे का? ओके, जनरल नॉलेजसाठी। ठीक आहे, कोणी विचारणार नाही तुम्हाला। लक्षात आलं का? फिजिकल स्टेट, जास्तीत जास्त गॅस आहेत, काही लिक्विड पण आहेत आणि काही सॉफ्ट सॉलिड आहेत, पण हे अपवाद आहेत त्याला। ठीक आहे ना? हार्ड आहे हे हार्ड आहे। ओके, चला पुढे जाऊ। सेकंड, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट। ओके, ठीक आहे, बघा, कोव्हॅलंट कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दे आर जनरली लो, जनरली लो,
आता जनरली शब्द आला, मी कालच्या पण क्लासमध्ये सांगितलं होतं, जनरली शब्द आला की समजून जायचं काहीतरी एक्सेप्शन आहे, काहीतरी गोळ आहे. ठीक आहे. बघा, डायमंड, डायमंड, परत तोच कंपाऊंड घेतो SiC, आर एक्सेप्शन्स, आर एक्सेप्शन्स. कशाला एक्सेप्शन? यांचा मेल्टिंग पॉइंट काय लो नाही रे, व्हेरी हाय आहे, आणि हे खूप हार्ड सबस्टन्स आहेत, एक्सेप्शन आहेत हे. ठीक आहे का? लक्षात आलं? चला पुढे. सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटी. ठीक आहे. सोल्युबिलिटी generally soluble in non-polar solvents. non-polar solvents, हे पोलार नॉन पोलार आपल्याला पुढे टॉपिक मध्ये गेल्यानंतर पाहायचंय. डायपोल मोमेंट कन्सेप्ट वरून ते कन्क्लूड करत असतात की बाबा कुठला सॉल्व्हंट पोलार आहे आणि कुठला नॉन पोलार आहे. ठीक आहे. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे जनरली नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असतात. याचं कारण सांगतो तुम्हाला. नेचरचा रूल असतो काय? लाईक डिझॉल्व्स लाईक. नॉन पोलार सॉल्व्हंट कोव्हॅलेंट असतात, हे कोव्हॅलेंट आहेत, आणि एखादा कोव्हॅलेंट सबस्टन्स मी त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न करतोय, मी टाकत असलेला सबस्टन्स कोव्हॅलेंट, सॉल्व्हंट पण कोव्हॅलेंट. लाईक डिझॉल्व्स लाईक. जनरली कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट्स. ठीक आहे. लाईक. ठीक आहे. सांगा बरं नॉन पोलार सॉल्व्हंट. CCl4 आहे, कार्बन टेट्राक्लोराइड आहे, बेन्झीन आहे किंवा कार्बन डायसल्फाइड आहे, बेन्झीन आहे, एक्सेट्रा, बेन्झीन एक्सेट्रा. but some are soluble in पोलार सॉल्व्हंट. म्हणून तर जनरल शब्द आलता, कारण अपवाद आहेत. पोलार सॉल्व्हंट. आता पोलार सॉल्व्हंटचे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला कोण असतात. लाईक वॉटर. वॉटर इज हायली पोलार. ठीक आहे ना. का, कसं, वगैरे वगैरे पाहायचंय पुढे गेल्यानंतर. सम आर सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर. फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. कोण सोल्युबल होतात वॉटरमध्ये? कुठले कोव्हॅलेंट कंपाऊंड सोल्युबल होतात? फॉर एक्झाम्पल इथेनॉल आहे, इथेनॉल आहे, शुगर आहे, एक्सेट्रा, ग्लुकोज आहे, एक्सेट्रा. ठीक आहे. दारू पाण्यामध्ये का बरं डिझॉल्व्ह होते? अरे त्या पिणाऱ्याला माहित नाही, आपल्याला माहिती आहे का डिझॉल्व्ह होते. परत एकदा, नेचरचा रूल असतो लाईक डिझॉल्व्स लाईक. इथेनॉल हा स्वतः पोलार आहे, वॉटर पण पोलार आहे. लाईक डिझॉल्व्स लाईक. ठीक आहे का? लाईक डिझॉल्व्स लाईक. किंवा आणखी एक कारण सांगू शकतो मी, वाय इट इज सोल्युबल इन वॉटर. हायड्रोजन बॉन्डिंग. ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. इथेनॉल आणि वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असते. एक स्पेशल टाइप ऑफ बॉन्डिंग आहे हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. त्याच्यामुळं साखर पाण्यामध्ये का विरघळते? वन्स अगेन रिझन इज हायड्रोजन बॉन्डिंग. शुगर काही पोलार नाही, इट इज नॉन पोलार. देन ऑल्सो इट इज सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर. वाय? बिकॉज शुगर कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. ठीक आहे. आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे शेवटचा पॉइंट आहे टॉपिकचा, केमिकल बॉन्डिंगचा. दमदारा. ठीक आहे. ग्लुकोज देखील पाण्यामध्ये का विरघळतं? सेम रिझन, हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे का? म्हणून तर इथं जनरली शब्द लावलाय. हा, जनरली दे आर सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट. पण असे पण काही कोव्हॅलेंट सबस्टन्स आहेत जे पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. आलं का लक्षात? ठीक आहे. नोट करून घ्या. पुढचं कॅरेक्टरिस्टिक बघा. मॉलिक्युलर रिएक्शन्स. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स अंडरगो मॉलिक्युलर रिएक्शन्स. याचा अर्थ काय? मॉलिक्युल्स पार्टिसिपेट इन द रिएक्शन. मॉलिक्युल्स participate in the reaction which are
विच आर व्हेरी स्लो, व्हेरी स्लो. ठीक आहे. तर कोव्हॅलंट कंपाऊंडच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्यांना एक स्पेशल नाव देण्यात आलेलं आहे, मॉलिक्युलर रिॲक्शन्स. याचा अर्थ काय असतो? किंवा मॉलिक्युलचं इन्व्हॉल्वमेंट असते. रिॲक्शनमध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असते? मॉलिक्युलचं इन्व्हॉल्वमेंट असते. या रिॲक्शन्स स्लो असतात. ठीक आहे. आयोनिक कंपाऊंडचं तसं नाही. आयोनिक कंपाऊंड्स अंडरगो आयोनिक रिॲक्शन्स, कारण तिथं पार्टिसिपेशन कोणाचं असतं? आयोनिकचं असतं. ठीक आहे ना, आयन्सचं असतं. ठीक आहे. एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन प्लस हायड्रोजन, नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिविंग अमोनिया, गिविंग अमोनिया NH3. ठीक आहे. आता बघा या रिॲक्शन मध्ये काय झालं? नायट्रोजनचा मॉलिक्यूल आला, हायड्रोजनचा मॉलिक्यूल आला, तर दोघांचे मॉलिक्यूल कंबाईन झालेत. याला काय म्हणायचं? मॉलिक्युलर रिॲक्शन. लक्षात येते का रे? मॉलिक्यूल आलेत म्हणून मॉलिक्युलर, विशेष काही नाही. अशा रिॲक्शन स्लो असतात, म्हणजे या रिॲक्शन कंप्लीट व्हायला खूप जास्त वेळ लागत असतो. का बरं या स्लो असतात? बिकॉज दीज रिॲक्शन्स रिक्वायर बॉन्ड ब्रेकिंग. These reactions require bond breaking as well as bond making. बॉन्ड ब्रेकिंग पण व्हावी लागते, बॉन्ड मेकिंग पण व्हावी लागते. पण समजा अशी जर रिॲक्शन असेल ना, Na+ आणि Cl-, इथं बॉन्ड ब्रेकिंगची गरजच नाही, जस्ट बॉन्ड फॉर्मेशन. ही रिॲक्शन फास्ट होऊन जाते आयन्स असल्यामुळं. ही रिॲक्शन स्लो होते कारण मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे ना, लागलेला वेळ हा थोडासा जास्त असतो. ठीक आहे. पुढे चला. कॅरेक्टरिस्टिक नंबर 5, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. जनरल लिहितो अगोदर. हा, जनरली बॅड कंडक्टर्स, जनरली bad conductors, generally bad conductors. कोव्हॅलेंट कंपाऊंड हे जनरली हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी दोन्हीचे काय असतात रे? बॅड कंडक्टर्स असतात. बॅड कंडक्टरचा अर्थ काय असतो? ठीक आहे. कंडक्टर हे बघा, इलेक्ट्रिसिटी किंवा हीटचं कंडक्शन जर करायचं झालं, दोन्हीपैकी एक गोष्ट असावी लागते. एकतर फ्री इलेक्ट्रॉन असावे लागतात, नाहीतर मग आयन्स असावे लागतात. कुठल्याही सबस्टन्सला जर इलेक्ट्रिसिटी किंवा हीटचं कंडक्शन करायचं झालं, त्याच्याकडे एकतर फ्री इलेक्ट्रॉन असावे लागतील किंवा आयन्स असावे लागतील. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स मध्ये दोन्ही नसतं. मेजॉरिटी ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज आयन्स. दॅट्स वाय दे आर बॅड कंडक्टर्स. फॉर एक्झाम्पल शुगरचं एक्झाम्पल घ्या. शुगर हे बॅड कंडक्टर आहे. शुगर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मिथेन घ्या, बॅड कंडक्टर आहे. डायमंड घ्या, बॅड कंडक्टर आहे. ठीक आहे. पण मी लिहित असताना जनरली म्हणलं ना रे, जनरली म्हणलं म्हणजे याला काही अपवाद असतील तर नक्कीच अपवाद आहेत. एक्सेप्शन्स. ठीक आहे. एक्सेप्शन्स. व्हॉट आर द एक्सेप्शन्स? फेमस एक्सेप्शन मे बी तुम्ही ऐकलं असेल, ग्राफाइट. ओके. फ्लोरीन, HCl सोल्यूशन एक्सेट्रा. ठीक आहे. ग्राफाइट कार्बनचा एक फॉर्म आहे, माहिती सगळ्यांना. ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, पण डायमंड नाही आहे. का? ग्राफाइटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. स्ट्रक्चरवरून येतं ते, स्ट्रक्चरवरून. ठीक आहे. तुम्हाला ग्राफाइट, डायमंड आणि फुलेरिनची एकदम डिटेल स्टडी आहे. ग्रुप 13 अँड 14 इलेमेंट्स असा एक टॉपिक आहे, 11वीच्या सिलेबसमध्येच आहे. पी ब्लॉक इलेमेंट्समध्ये डायमंड आहे, ग्राफाइट आहे, फुलेरिन आहे. तिथं तुम्हाला ग्राफाइटचं स्ट्रक्चर वगैरे डिटेल पाहायला मिळेल. ठीक आहे का? ते इथं मी काही टीच करत बसणार नाही. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं किंवा ग्राफाइट अपवाद आहे, कोव्हॅलंट असताना पण तो गुड कंडक्टर आहे. ठीक आहे ना. एक्सेट्रा आर गुड कंडक्टर्स. लिहितो पुढे, आर गुड कंडक्टर्स. हे सगळे गुड कंडक्टर्स आहेत. फुलेरिन पण तसंच आहे. फुलेरिन, ग्राफाइट आणि डायमंड आपल्याला माहिती आहे, दीज आर 3 अलोट्रोप्स ऑफ कार्बन. कार्बनचे हे 3 अलोट्रोप्स आहेत.
ठीक आहे ना. डायमंड हा बॅड कंडक्टर आहे, पण ग्राफाइट फुलेरिन हे गुड कंडक्टर्स आहेत. HCl सोल्युशनचं पण तसंच आहे. HCl सोल्युशन मध्ये आयन्स असतात. HCl सोल्युशन मध्ये आयन्स असतात. आयन्स असल्यामुळे तो काय होतो, गुड कंडक्टर बनतो. HCl सोल्युशन म्हणतो रे, लक्षात घे. फक्त HCl नाही, हे फक्त HCl लिहिलं की तो बॅड कंडक्टर आहे. मजा आहे, मजा मजा. फक्त HCl हा बॅड कंडक्टर आहे, पण HCl चं सोल्युशन म्हणजे मी HCl गॅस घेतला आणि त्याला पाण्यामध्ये पास केलं. HCl गॅस असतो, मी मगाशी पण बोललो होतो. HCl गॅस घेतला, त्याला पाण्यामध्ये पास केलं, सोल्युशन बनतं HCl चं. त्याला तुम्ही म्हणता हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय म्हणता त्याला? हायड्रोक्लोरिक ऍसिड. इट इज गुड कंडक्टर. का तर पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचे आयन्स क्रिएट होतात. पाण्यामध्ये गेल्यानंतर म्हणतोय मी, पाण्याच्या बाहेर HCl मध्ये आयन नाहीत. पाण्यामध्ये गेला वॉटर, त्याच्यात आयन क्रिएट करतो. दॅट्स वाय HCl सोल्युशन इज गुड कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे का? लक्षात आलं का? जनरली बॅड कंडक्टर, पण काही अपवाद देखील आहेत. शेवटचे कॅरेक्टरिस्टिक फीचर, शोज आयसोमेरिझम. शोज आयसोमेरिझम. कोव्हॅलंट कंपाऊंड्स कडे ही एक प्रॉपर्टी आहे की ते आयसोमेरिझम दाखवतात. आयसोमेरिझम. ठीक आहे. जीओसी मध्ये एक सेक्शनच आहे आयसोमेरिझम. हे बघा, लक्षात ठेवा, सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोव्हॅलंट आहेत. सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीज कोव्हॅलंट कंपाऊंडची. कारण ऑर्गॅनिक म्हणलं की कार्बन. कार्बन कोणता बॉन्ड तयार करतो? कार्बन ऑलवेज फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड. कार्बन ऑलवेज फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोव्हॅलंट आहेत. ऑल ऑर्गॅनिक. तर साध्या भाषेत तुम्ही म्हणू शकता जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या पॉइंटला. कारण कोव्हॅलंटचे एक्झाम्पलच आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे का? तर आयसोमेरिझम, कोव्हॅलंट कंपाऊंड्स मध्ये आयसोमेरिझम ही एक प्रॉपर्टी असते. तर आयसोमेरिझम तुम्हाला माहिती असेल थोडक्यात. ठीक आहे. मी एक एकदम साधं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. ओके, बघा, हे घेतो CH3OCH3. CH3OCH3. ठीक आहे. आता बघा, दुसरं एक लिहितो इथं मी, CH3CH2OH. यस. आता बघा तुम्ही, या दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले एक्झॅक्टली सेम आहेत. 2 कार्बन्स दिसतंय सगळ्यांना. 6 हायड्रोजन, 3 आणि 3 6 हायड्रोजन, 3 आणि 2 5 आणि 1 6 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन 1 ऑक्सिजन. ठीक आहे का? या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे येतील रे? C2H6O. मान्य आहे का सगळ्यांना? बघा रे बाबा, मान्य. C2H6O बोथ आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, पण हे कंपाऊंड वेगळे आहेत. दिस इज इथर. हा कोण आहे रे? इथर आहे. इथर आहे. आणि हा अल्कोहोल आहे. एक इथर आहे तर दुसरा अल्कोहोल आहे. ठीक आहे. अशी जी पेअर असते ना कंपाऊंडची, ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम असतात, ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम असतात पण केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, किंवा त्यांच्यात काहीतरी वेगळेपणा पाहिजे. जसं इथं तुम्हाला क्लिअर कट दिसतंय, फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. इथं इथरची लिंकेज आहे, तर इथं अल्कोहोलची लिंकेज आहे. फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, तर यांना फंक्शनल आयसोमर्स म्हणतात. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फंक्शनल आयसोमर. कारण फंक्शनल ग्रुप दोघांमधला डिफरंट आहे. लक्षात येते काय म्हणतो मी? बाबा, कोव्हॅलंट कंपाऊंड्स मध्ये आयसोमेरिझम ही एक प्रॉपर्टी असते. ठीक आहे. मग प्रश्न येतो की का असते? वाय कोव्हॅलंट कंपाऊंड शोज आयसोमेरिझम? त्याचं रिझन आहे डायरेक्शनल नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड हा विशिष्ट डायरेक्शन मध्येच तयार होत असतो. कोव्हॅलंट बॉन्ड हा डायरेक्शनल असल्यामुळेच कोव्हॅलंट कंपाऊंड्स मध्ये आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी अराइज होत असते. आता काय म्हणले की बाबा यांनी डायरेक्शनल नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी थोडीशी वाट बघायची. सध्याला एवढं लक्षात ठेवा की बाबा कोव्हॅलंट कंपाऊंड्स हे आयसोमेरिझम दाखवतात. ठीक आहे का? हे एक्झाम्पल सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. सो दिस इज एंड ऑफ आवर डिस्कशन, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड. साधं डिस्कशन होतं, वाचून काढा, लक्षात येऊन जाईल. ओके, नोट करा. पुढे जाऊया टॉपिक मध्ये. कन्सेप्ट ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्डलाच आणखी काही नेम्स आहेत. डेटिव्ह बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड डेटिव्ह बॉन्ड. ठीक आहे.
कोऑर्डिनेट बॉन्डलाच आणखी एक तिसरं नाव आहे सेमी पोलार बॉन्ड. सेमी पोलार बॉन्ड. ठीक आहे का? चला याच्या डिटेलमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करू. थिंग नंबर 1 किंवा मी अगोदर डेफिनेशन वगैरे लिहितोय आणि तुम्हाला प्रत्येक वर्ड त्या डेफिनेशन मधला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे का? बघा सुरुवातीला डेफिनेशन पाहूत. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड? डेफिनेशन. ठीक आहे. टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. एवढं क्लिअर झालं सुरुवातीच्या लिहिण्यावरून की बाबा हा कोऑर्डिनेट बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड सारखंच काहीतरी आहे. ओके. टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड in which shared electron pair is contributed by only one atom. ठीक आहे. हळूहळू तुम्हाला सगळं क्लिअर होत चालेल. ठीक आहे का? डेफिनेशन लिहिली अगोदर. टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन विच शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली वन ॲटम. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये असं नव्हतं. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये दोन्ही ॲटम एक्स आणि वाय दोघ जण, एक्स न एक इलेक्ट्रॉन दिला वाय एक इलेक्ट्रॉन देतो, एक्स न 2 दिले वाय 2 देतो, एक्स न 3 दिले वाय 3 देतो. म्युच्युअल शेअरिंग. कोव्हॅलंट बॉन्डच्या डेफिनेशन मध्ये मी शब्द लिहिलेले होते म्युच्युअल शेअरिंग. इथं कुठं तुम्हाला म्युच्युअल शब्द दिसतोय का? म्युच्युअल म्हणजे समसमान, दोघांनी इक्वल पार्टिसिपेशन केलेलं. इथं तसं नाहीये. हा असा कोव्हॅलंट बॉन्डचा प्रकार आहे ज्यामध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर दोघांपैकी कोणतरी एक जणच देतो, एक्स किंवा वाय. ठीक आहे ना? आयदर एक्स विल कॉन्ट्रीब्यूट इन दॅट इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, और वाय. ठीक आहे का? बघा पुढे जाऊ. रिप्रेझेंटेशन. सगळे एक्झाम्पल वगैरे घेतलं की हे क्लिअर होऊन जाईल, काही विशेष नाही. हा रिप्रेझेंटेशन. कोव्हॅलंट बॉन्डला काही विशेष रिप्रेझेंटेशन नव्हतं पण याच्यासाठी रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. ठीक आहे. डेफिनेशन झाली. आता पाहूयात रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन असं असतं. समजा हा एक्स ॲटम आहे, हा वाय ॲटम आहे, असा दोघांच्या मध्ये ॲरो काढायचा असतो. ठीक आहे ना? कोव्हॅलंट बॉन्ड असा दाखवला आपण. एक्स आणि वाय मधला कोव्हॅलंट बॉन्ड सिंपली असा, सिंपल कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. इथं असं नाही दाखवायचं, आपल्याला ॲरो दाखवायचा. ॲरो ॲरो. कोऑर्डिनेट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो. ठीक आहे. आता ॲरो मध्ये पण कंडिशन असते परत. ॲरोची जी टेल आहे, ॲरोचं जे शेपूट आहे ते कोणाकडे असावं? डोनरकडे असावं. डोनरकडे असावं. ठीक आहे ना? जो इलेक्ट्रॉन पेअर द्यायला त्याच्याकडे असावं, डोनरकडे असावं. आणि ॲरोचं जे हेड आहे, ॲरोचं जे हेड आहे ते कोणाकडे असावं? ॲक्सेप्टरकडे असावं. ॲक्सेप्टरकडे असावं. काय काय म्हणायलेत की काहीच नाही रे विशेष. ऐक. रिप्रेझेंटेशन. कोऑर्डिनेट बॉन्डला रिप्रेझेंट कसं करतात? जसं कोव्हॅलंट बॉन्ड एक्स आणि वाय मधला तू कसा दाखवतो? असं दाखवतो ना. कोऑर्डिनेट बॉन्ड असा दाखवायचा असतो, ॲरो काढायचा असतो. ॲरो काढत असताना परत ॲरोचं डायरेक्शन महत्वाचं असतं. ॲरोची टेल कोणाकडे असते? डोनेटिंग ॲटमकडे. लोन पेअर डोनर, लोन पेअर डोनर. आणि ॲक्सेप्टरकडे त्याचं हेड. याला हेड म्हणायचं, याला टेल म्हणायचं. ठीक आहे ना? ठीक आहे. बघा कंडिशन. कंडिशन फॉर फॉर्मेशन. कोऑर्डिनेट बॉन्ड कधी तयार होत असतो? ऑलवेज नसतो तयार होत, याला काही बंधन आहेत. कंडिशन फॉर फॉर्मेशन व्हेन कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म्ड. ठीक आहे. सिंपल आहे. बघा कंडिशन फॉर फॉर्मेशन. वन atom should possess lone pair. One atom should possess lone pair and another atom should possess vacant orbital. Should possess
vacant orbital, should possess vacant orbital. ठीक आहे, बघा एका ऍटम कडे काय असावं, लोन पेअर असावी, एकाकडे लोन पेअर असावी आणि दुसऱ्याकडे काय असावं, व्हॅकंट ऑर्बिटल असावं. एक इलेक्ट्रॉन पेअर देणारा आहे, जो द्यायला त्याच्याकडे लोन पेअर असली पाहिजे आणि जो घ्यायला त्याच्याकडे जागा पाहिजे ना ते इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्यासाठी. व्हॅकंट ऑर्बिटल काय असावं, व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे का? ओके. आता मी हे जे काही काही लिहिलंय ते बऱ्याच जणांना समजलेलंच नसेल. आय ऍक्सेप्ट. मी एक एक्झाम्पल सांगतो, गॅरंटीनं देतो, गॅरंटीनं तुम्हाला सांगतोय की या एक्झाम्पल वरून तुम्हाला हे सगळंच समजून जाईल. ठीक आहे, लेट अस हॅव वन एक्झाम्पल. ठीक आहे, एक एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा. लेट अस हॅव एक्झाम्पल. एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 1. पहिलं एक्झाम्पल, H3O+ फॉर्मेशन. H3O+ नावाचा जो स्पेसिस आहे तो तयार कसा होतो बघू आपण. ठीक आहे, तर बघा आता वाटर आणि हा दुसरा H+. ठीक आहे, आता पहा वाटर मध्ये जो ऑक्सिजन आहे, लक्षात ठेवा ऑक्सिजन ऑलवेज कंटेन लोन पेअर. ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. ठीक आहे, लाईक दिस. ऑक्सिजनवर 2 लोन पेअर्स असतात. ठीक आहे, ऑक्सिजनवरच्या या लोन पेअर. ठीक आहे, या लोन पेअरची ऑक्सिजनला गरज नाही. ठीक आहे ना, कारण त्यानं बॉन्ड तर ऑलरेडी तयार केलेले आहेत. ओके, H+ कडे किती इलेक्ट्रॉन रे, 0 इलेक्ट्रॉन. H+ डू नॉट हॅव एनी इलेक्ट्रॉन. कारण हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो ना रे. H+ तयार झाला, 0 इलेक्ट्रॉन. पण आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ऑलवेज ट्राय टू अचीव डुप्लेट कॉन्फिगरेशन. हायड्रोजनला कधीही डुप्लेट सॅटिस्फाय करायचं असतं. डुप्लेट सॅटिस्फाय करायचं असतं. डुप्लेट सॅटिस्फाय करायचं त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर समजा या ऑक्सिजनवर ज्या 2 लोन पेअर आहेत त्यापैकी जर एक लोन पेअर अशी दोघांच्या मध्ये शेअर झाली तर, दोघांच्या मध्ये जर ती लोन पेअर शेअर झाली तर पाहूयात काय होईल. ठीक आहे, बघा याचा रिझल्ट काय होईल पाहूयात आपण. H2O H+. आता लक्षात येईल तुमच्या, बघा एक लोन पेअर होती ती गेली, हा गायब झाली. एक राहिली ना आणखी, इथे लिहितो ती. बघ रे, इथले हे 2 इलेक्ट्रॉन तसेच आहेत. इथले इलेक्ट्रॉन H+ साठी शेअर करण्यात आले. आता बघूयात मग याच्यावरून काय काय झालं. ठीक आहे, आता बघा ऑक्सिजनच्या ऑक्टेटला आणखीही धक्का बसलेला नाही. त्याचं ऑक्टेट आणखी कंप्लीटेडच आहे. मी प्रूव्ह करून दाखवतो. बघ रे, ऑक्सिजननं 2 हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार केलेले आहेत. एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. इथं 2 बॉन्ड तयार होतील. 2 हायड्रोजन बरोबर 2 बॉन्ड तयार होतील. किती इलेक्ट्रॉन झाले, 4. 2 हायड्रोजन बरोबर इकडे त्याला 4 इलेक्ट्रॉन मिळतील. का असं, हे बघ हे बघ वॉटर असं असतं रे. H हे बघ, इथून 2 इलेक्ट्रॉन, इथून 2 इलेक्ट्रॉन. मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे, एक परत लोन पेअर आहे आणि आता हे तयार झालेली H+. मान्य आहे सगळ्यांना? ओके, आता लक्षात घ्या, मी म्हणलं ही लोन पेअर ऑक्सिजन इकडे द्यायला, पण तो कम्प्लिटली H+ ला देऊन टाकत नाही. नो, कम्प्लिटली नाही देऊन टाकत, कम्प्लिटली नाही. त्या इलेक्ट्रॉन पेअरची गरज ऑक्सिजनला देखील आहे ऑक्टेट कंप्लिशनसाठी. इथं परत एकदा शेअरिंगच होते. परत एकदा इथं शेअरिंगच होते. ठीक आहे, ही लोन पेअर ऑक्सिजननं दिलेली O आणि H दोघं शेअर करतात. म्हणजे इथं पण किती इलेक्ट्रॉन आहेत रे, 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता मोज बर, तू मोज बर ऑक्सिजनच्या बाजूचे टोटल इलेक्ट्रॉन मोज किती झाले बघ. ठीक आहे, बघ 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि ही लोन पेअर 8 इलेक्ट्रॉन झाले का नाही. ऑक्सिजनच्या ऑक्टेटला काहीच प्रॉब्लेम राहिलेला नाही. पूर्वी पण नव्हता, आता पण नाही. त्याचं काही नुकसान झालेलं नाही. त्याचं काही नुकसान झालेलं नाही. हायड्रोजनचा फायदा झाला, याच्यात जास्त फायदा हायड्रोजनचा झाला, कारण त्याचं डुप्लेट अचीव्ह झालं. बघ रे, एका एरोमध्ये देखील 2 इलेक्ट्रॉन समजायचे. कारण मी सुरुवातीलाच म्हणलं इट इज टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड.
एक ॲरो म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, कोव्हॅलंट बॉन्ड सारखंच इथं देखील, ठीक आहे. इथं हायड्रोजनचं डुप्लेट सॅटिस्फाय झालं. हा जो बॉन्ड तयार झाला ना याला म्हणलंय आपण कोऑर्डिनेट बॉन्ड, ठीक आहे. आता लक्षात घ्या आता हा जो ॲरो आहे त्याचं डायरेक्शन मी कसं ठरवलं, मी म्हणलं होतं मगाशी, जो डोनर आहे त्याच्याकडे टेल असावी आणि जो ऍक्सेप्टर आहे त्याच्याकडे हेड असावा. आता बघा डोनर कोण आहे तुला कळतंय, ऑक्सिजन आहे. कोण आहे? ऑक्सिजन आहे. त्याच्याकडे बघ टेल दिसते तुला. आणि ऍक्सेप्टर कोण आहे? H+ आहे. त्याच्याकडे काय दिसते तुला? हेड दिसते. मान्य आहे का आता सगळ्यांना? ओके. परत ही जी कंडिशन लिहिली ती पण सॅटिस्फाईड आहे. बघा काय लिहिले कंडिशन, 1 ॲटम शुड पोजेस लोन पेअर, एकाकडे लोन पेअर असावी आणि दुसऱ्याकडे काय असावं? व्हॅकंट ऑर्बिटल असावं. ऑक्सिजनकडे लोन पेअर दिसतेय तुला? आता याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे का नाही बघ. व्हॉट इज कॉन्फिगरेशन ऑफ H+ रे? H+ कॉन्फिगरेशन लिहिलं तर काय दिसतंय मला? 1s0. काय दिसतं? 1s0. बघ रे हे व्हॅकंट आहे का नाही? व्हॅकंट आहे, व्हॅकंट ऑर्बिटल. H+ पजेस व्हॅकंट ऑर्बिटल, ऑक्सिजन पजेस लोन पेअर, कंडिशन इज सॅटिस्फाईड, कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म्ड. ठीक आहे. नाही समजलं? चल 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 जनरल एक्झाम्पल सांगतो, तुझ्या लक्षात येऊन जाईल. ठर आता बघ x आणि y परत एकदा तेच एक्झाम्पल जे मी कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये घेतलं होतं. x आणि y नावाचे 2 स्टुडंट आहेत. x आणि y नावाचे 2 स्टुडंट आहेत. ठीक आहे का? x खूप श्रीमंत आहे, याच्याकडे 2000 रुपये आहेत, याच्याकडे 2000 रुपये आहेत, याच्याकडे 0 रुपये आहेत. गरीब आहे हे बिचारा, नाही याच्याकडे काहीच नाही. x कडे 2000 रुपये आहेत, y कडे पैसेच नाही आहेत. ठीक आहे का? या दोघांना एक रूम पाहिजे, भाड्याने एक रूम पाहिजे. त्याचं भाडं आहे 2000 रुपये महिना. 2000 रुपये महिना. त्या मालकाने सांगितलेलं आहे की बाबा 2000 रुपये द्या आणि महिनाभर राहा. x ला पण राहायचंय, y ला पण राहायचंय. ठीक आहे का? x ला पण राहायचंय, y ला पण राहायचंय. x कडे 2000 रुपये, ते एकटं राहू शकतंय, पण ते जरा भित्र आहे. x कसं आहे? जरा भित्र आहे, भेतय ते एकटं राहू शकत नाही त्याच्यात. मग ते काय म्हणते y ला? बाबा मी भाडं भरतो. x काय म्हणते y ला? मी भाडं भरतो, मला कंपनी म्हणून तू पण माझ्यासोबत राहा. y म्हणते चला आपला पण फायदा होतोय, आपण काय फुकट राहायला भेटते आपल्याला, म्हणून y पण ऍग्री करते त्याला. x आणि y ती रूम शेअर करतात. एक्झाम्पल लक्षात आलं का तुमच्या? मी काय म्हणायलो बघा, ऑक्सिजनकडे लोन पेअर आहेत, इलेक्ट्रॉन रिच आहे तो. ठीक आहे ना? हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन नाहीत, तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याला डुप्लेट सॅटिस्फाय करून घ्यायचंय. आपल्या एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजनला समजा तुम्ही x आणि हायड्रोजनला समजा तुम्ही y. ठीक आहे का? आता बघा रेंट प्युअरली कोण भरणार नाही? x भरणार आहे. भाडं कोण देणार आहे त्या रूमचं? x देणार आहे, y नाही देणार. पण भाडं एकदा भरल्यानंतर त्या रूम मध्ये x आणि y दोघं पण राहणार आहेत ना. ती रूम जेवढी x ची असणार आहे तेवढीच y ची पण असणार आहे, कारण x न पण y ला फायद्यासाठीच बोलवलंय ना. x न y ला फायद्यासाठीच बोलवलेलं आहे. ठीक आहे. ती रूम जेवढी x ची असेल तेवढीच ती y ची असणार आहे. ठीक आहे ना? म्हणजे इथं देखील शेअरिंगच होणार आहे, इथं देखील इलेक्ट्रॉनची शेअरिंगच होणार आहे. पण लक्षात ठेवा म्युच्युअल नाही. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये म्युच्युअल शेअरिंग असते. तिथं मी एक्झाम्पल सांगताना सांगितलं होतं तुम्हाला, x 1000 रुपये देतो, y देखील 1000 देतो. इथं लक्षात घ्या x 2000 रुपीज देतोय, y 0 रुपये देतोय. ठीक आहे? हे गरीब आहे, हे श्रीमंत आहे. ठीक आहे? पण x ला y ची गरज आहे, म्हणून y ला ते बोलवत आहे, तू राहा, फुकट राहा माझ्यासोबत, तू फुकट राहा. ठीक आहे ना? x आणि y ती रूम शेअर करतायत. एक्झॅक्टली तसंच होत असतं कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये. एका ॲटम कडे समजा लोन पेअर असली, दुसऱ्या ॲटम कडे समजा व्हॅकंट ऑर्बिटल असले. ठीक आहे? लोन पेअर व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर होत असते. बट रिमेंबर हेअर इज ऑल्सो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. असं कुणी समजणार नाही की ऑक्सिजन ही लोन पेअर पूर्णपणे H+ ला देऊन टाकली. नाही रे, ऑक्सिजन जेव्हा H+ ला असं पूर्ण इलेक्ट्रॉन देईल, ऑक्सिजनचा लॉस होऊन जाईल ना. पूर्ण दिले समजा
या ऑक्सिजननं हायड्रोजनला पूर्ण इलेक्ट्रॉन देऊन टाकले, त्याचं स्वतःचं ऑक्टेट इनकम्प्लीट होईल ना, म्हणून तो पूर्ण इलेक्ट्रॉन देणार नाही. ठीक आहे का? तो काय करणार आहे, हायड्रोजनला म्हणणार आहे ऑक्सिजन, चल बाबा हे इलेक्ट्रॉन माझ्यासाठी पण राहू दे तुझ्यासाठी पण राहू दे, दोघांमध्ये शेअर झाले. इथं बाण दिसतोय म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. लक्षात ठेवा, 1 arrow means 2 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ काय घ्यायचंय तुम्हाला रे, 2 इलेक्ट्रॉन. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे, हायड्रोजनचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे. ठीक आहे का? तुम्ही फरक लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होत असतं, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होत असतं, एक्स ॲटम आहे, वाय ॲटम आहे, एक्सने 1 इलेक्ट्रॉन दिला, वाय पण 1 इलेक्ट्रॉन देतो. म्युच्युअल शेअरिंग होते. काय होते? म्युच्युअल शेअरिंग होते. कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये काय होतं, कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये काय होतं, आयदर एक्स और आयदर वाय कॉन्ट्रीब्युटिंग 2 इलेक्ट्रॉन्स. समजण्यासाठी मी एक्सला डोनर ॲझ्युम केलंय, एक्सनंच 2 इलेक्ट्रॉन दिले, वाय फक्त शेअरिंगचं काम करायला, वाय फक्त त्या इलेक्ट्रॉनचा फायदा उचलायला, पण त्या शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअरमध्ये वायचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. ओके, म्हणून तर डेफिनेशनचा मिनिंग आता बघा काय निघतोय, टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचा का प्रकार रे, सुरुवातीपासून मी टाइप म्हणतोय कोव्हॅलंट बॉन्ड्स का, बिकॉज इन दिस बॉन्ड ऑल्सो देर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जसं कोव्हॅलंट बॉन्डमध्ये शेअरिंग असते एक्झॅक्टली तशीच शेअरिंग इथं पण असते. पण फरक काय, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग होते, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग होते. एक्स जेवढे इलेक्ट्रॉन देतो तेवढेच वाय देतो. कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग नसते. ठीक आहे ना, एक्सच पूर्ण इलेक्ट्रॉन द्यायला, एक्सच पूर्ण इलेक्ट्रॉन द्यायला. फरक लक्षात आला का सगळ्यांच्या? ठीक आहे का? अरे फरक लक्षात आला. चला एक दुसरं एक्झाम्पल सांगतो, दुसरं डेली लाईफ मधलं सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. समजा राम आणि श्याम नावाचे 2 मित्र आहेत. ठीक आहे ना, राम आणि श्याम सिनेमा हॉलमध्ये गेले. जर राम आणि श्यामनं स्वतःचं तिकीट स्वतः काढलं, स्वतःचं तिकीट जर स्वतः काढलं, दोघं सिनेमा तर बघून येणारच आहेत ना, राम पण तिकीट काढायला श्याम पण काढायला, आणि दोघं एकमेकांच्या शेजारी बसायले. ठीक आहे ना, तिकीट काढलं, दोघं सिनेमा बघतील, बॉन्ड पण त्यांची मैत्री पण होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, राम आणि श्याम मध्ये या केसमध्ये तयार झालेला बॉन्ड, दोघांनी स्वतःच तिकीट काढलं ना, म्युच्युअल शेअरिंग करून टाकली त्याने, बॉन्ड झाला कोव्हॅलंट. आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम परत एकदा सिनेमाला गेले, पण राम आणि श्याम दोघांचं तिकीट फक्त एकट्या रामनंच काढलं, श्यामनं फुकट सिनेमा बघितला. कोणता बॉन्ड? कोऑर्डिनेट बॉन्ड. लक्षात आलं का? ठीक आहे ना, दोघांनी जर कॉन्ट्रीब्यूट केलं तर कोव्हॅलंट बॉन्ड, दोघांपैकी एकटाच कुणीतरी कॉन्ट्रीब्युटर आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. बट रिमेंबर, इन बोथ द बॉन्ड देर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दोन्ही बॉन्डमध्ये शेअरिंग मात्र होत असते. पहिल्या केसमध्ये म्युच्युअल शेअरिंग असते, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग होते. दुसरा कोऑर्डिनेट बॉन्ड, देर इज नो म्युच्युअल शेअरिंग. ठीक आहे का? यालाच आणखी काय नावं सांगितलेत मी, डेटिव्ह बॉन्ड आहे किंवा सेमी पोलार बॉन्ड देखील आहे. ठीक आहे, चला मी आणखी काही एक्झाम्पल सांगतो, आणखी काही एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुमचा कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. ठीक आहे का? एवढे एक्झाम्पल लिहा, एवढे एक्झाम्पल लिहिलात, मी पुढे आणखी एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, नोट करून घ्या. आणखी काही एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, म्हणजे आणखी क्लिअर होईल ते. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल नंबर 2, NH4+ फॉर्मेशन. याला अमोनियम आयन म्हणायचं. काय म्हणायचं याला? अमोनियम आयन. अमोनियम आयन, अमोनियापासून तयार झाला ना अमोनियम आयन. तर हा तयार कसा होत असतो पहा, हा अमोनिया. ठीक आहे, अमोनिया, आणि हा H+. आपल्याला माहिती आहे अमोनियामध्ये जो नायट्रोजन आहे, नायट्रोजन ऑलवेज हॅव 1 लोन पेअर. ठीक आहे ना, अमोनियामधलाच नाही कुठलाही नायट्रोजन 1 लोन पेअर असते. होतं काय बघा, ही लोन पेअर अशी दोघांमध्ये शेअर होते. ठीक आहे, आता याचा रिझल्ट काय बनतो, अमोनियामधला जो नायट्रोजन आहे त्याची लोन पेअर गायब होते आणि दोघांमध्ये अशी शेअर होते. ठीक आहे ना, परत एकदा ॲरोचं डायरेक्शन बघा तुम्ही, नायट्रोजननं दिलंय म्हणजे त्याच्याकडे टेल येईल, H+ फक्त घेण्याचं काम केलंय म्हणजे त्याच्याकडे काय येईल, हेड येईल. लक्षात आलं का रे सगळ्यांच्या? ओके, एक्झाम्पल लक्षात आलं का? ओके, चला पुढे जाऊ, आणखी काही एक्झाम्पल्स. ओझोन कन्सिडर करा. ओझोन, ओझोन फॉर्मेशन, ओझोन फॉर्मेशन. ठीक आहे ना,
O3 ओझोन कळते ना रे सगळ्यांना. O3 ओझोन म्हणजे काय O3 O3 नाही O3. ठीक आहे बघा हा O2 म्हणजे कसा O डबल बॉन्ड O. ठीक आहे देर आर 2 लोन पेअर्स 2 लोन पेअर्स. एका ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. मान्य ना सगळ्यांना. ऑक्सिजन हॅव 2 लोन पेअर्स. ठीक आहे लाईक दिस. या 2 लोन पेअर काढल्या. आता बघा ऑक्सिजन ॲटमकडे 6 इलेक्ट्रॉन असतात ना. 6 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे या ऑक्सिजन ॲटमला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लिशनसाठी. ठीक आहे होतं काय बघा अशी लोन पेअर दोघांच्या मध्ये शेअर होते. ठीक आहे आता इथून काय तयार होतं कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो लाईक दिस O डबल बॉन्ड O कोऑर्डिनेट बॉन्ड O. ठीक आहे याच्या 2 लोन पेअर याच्या 3 लोन पेअर जशा होत्या तशा राहतात रे. हे बघ हा जो ऑक्सिजन आहे ना इकडचा उजव्या हाताचा. ठीक आहे त्याच्या लोन पेअरला काही धक्का लागतच नाही कारण त्यानं काही इथं कॉन्ट्रीब्यूट केलंच नाही. ठीक आहे ना हां बघ रे इथं या ऑक्सिजननं काही दिलेलं नाही. या ऑक्सिजननं दिलंय त्याची 1 लोन पेअर कमी होईल 1 राहील त्याच्याकडे शिल्लक लाईक दिस. मान्य. ठीक आहे याच्या दाखवू शकता याच्या पण हां ही काही इनॅक्टिव्ह ऑक्सिजन आहे. हा या बॉन्डमध्ये याचं काही काम नाही. ठीक आहे म्हणून मी दाखवलं नव्हतं पण दाखवा फरक पण लक्षात येईल. ओके आलं का रे लक्षात सगळ्यांच्या. या ऑक्सिजननं दोघांसाठी लोन पेअर अवेलेबल करून दिली. शेअरिंग झाली पण म्युच्युअल नव्हे. ठीक आहे ना म्युच्युअल नाही. ओके कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. ठीक आहे चला पुढे जाऊ आणखी एक्झाम्पल. हे खूप भारी एक्झाम्पल आहे. ॲडक्ट ऑफ NH3 and BF3. ॲडक्ट म्हणजे ॲडिशन प्रोडक्ट. ॲडिशन मधून तयार झालेला ॲडक्ट. अमोनिया आणि BF3चं जे ॲडिशन होतं तिथून तयार झालेला सबस्टन्स म्हणजे त्यांचा ॲडक्ट. ठीक आहे तर बघा हा अमोनिया हा BF3 नायट्रोजनकडे लोन पेअर आहे आणि आपण पाहिलंय BF3चं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. पाहिले का नाही. बोरॉनला मी सांगितलं होतं बघा तुम्हाला लेविस ऍसिड असतात म्हणून. ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतं ना ते सबस्टन्स लेविस ऍसिड म्हणून काम करतात. लोन पेअर ऍक्सेप्टर म्हणून काम करतात. बघ इथं आलं ते एक्झाम्पल. ही लोन पेअर दोघांच्या मध्ये अशी शेअर होते. हा झाला लेविस ऍसिड लोन पेअर ऍक्सेप्टर. हा झाला लेविस बेस. ठीक आहे लिहू का इथं लिहितो. ठीक आहे बघा याला काय म्हणायचं लेविस बेस म्हणायचं. का रे का लोन पेअर द्यायला लोन पेअर देणारा लेविस बेस लोन पेअर घेणारा लेविस ऍसिड. ठीक आहे हे बघा रे लक्षात ठेवायला सोपं काम करायचं सांगतो तुम्हाला ऐका. बघ रे लेविस ऍसिड नावामधले पहिले 2 शब्द उचल L आणि A. लोन पेअर ऍक्सेप्टर A फॉर ऍक्सेप्टर. एक लक्षात राहिले की दुसरं त्याच्या उलट आहे. ऍसिड मध्ये A आहे तो ऍक्सेप्टर लोन पेअर ऍक्सेप्ट. ठीक आहे का. याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. BF3 मध्ये व्हॅकंट ऑर्बिटल. बोरॉन मध्ये व्हॅकंट ऑर्बिटल असतो का नाही. व्हॅकंट ऑर्बिटल आहे. याच्याकडे लोन पेअर आहे. ठीक आहे आता याचा रिझल्ट काय होईल. ठीक आहे याचा रिझल्ट इकडे लिहितो. ठीक आहे बघा NH3 BF3 असा हा कंपाऊंड तयार झाला. ठीक आहे का. फायदा दोघांचा आहे याच्यामध्ये. ऑक्टेट दोघांचं कम्प्लिटेडच आहे नो प्रॉब्लेम. ठीक आहे नायट्रोजनच्या ऑक्टेटला धक्का लागलेला नाही. बघ रे सांगू शकतो कसं. नायट्रोजन इकडे 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले 3 हायड्रोजन बरोबर 3 हायड्रोजन बरोबर 3 कोव्हॅलेंट बॉन्ड. एका कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. 3 बॉन्डचे 6 इलेक्ट्रॉन. इकडे 6 इलेक्ट्रॉन मिळाले नायट्रोजनला आणि हे 2 इथले. एका एरो मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट इज कम्प्लिटेड. बोरॉनच्या बाबतीत देखील तसंच आहे. बोरॉन आणि फ्लोरीन मध्ये परत एकदा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. 3 कोव्हॅलेंट बॉन्डचे 6 इलेक्ट्रॉन आणि इथले हे 2 8 इलेक्ट्रॉन. लक्षात आलं का. हे खूप फेमस एक्झाम्पल आहे बघा कोऑर्डिनेट बॉन्डचं. लक्षात आलं का सगळ्यांच्या.
ओके, कोऑर्डिनेट बॉन्ड बद्दल काय काय सांगितलं लक्षात आलं का रे? आपण काय शिकलो आज? की बाबा कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड किंवा सेमीपोलार बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्डचाच एक प्रकार आहे. ही पहिली गोष्ट. इट इज टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कारण कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जशी शेअरिंग असते इलेक्ट्रॉनची, कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये पण शेअरिंग असते. गोष्ट नंबर 2, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग असते, म्हणजे दोन्ही ॲटम इक्वल कॉन्ट्रीब्यूट करून तो बॉन्ड तयार करतात. कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये म्युच्युअल नसते, वन वे असते, वन वे. दोघांपैकी कुणीतरी एक जणच कॉन्ट्रीब्यूट करत असतो. ठीक आहे का? लक्षात आलं का रे? कोऑर्डिनेट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड फरक लक्षात आला? ठीक आहे. आता बघा, जेवढे एक्झाम्पल सांगितले तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. H3O+ आहे, अमोनियम आहे, ओझोन आहे, परत अमोनिया आणि BF3चा ॲडिशन प्रोडक्ट आहे हा तयार झालेला. रिप्रेझेंटेशन ॲरोनं करायचं. टेल कोणाकडे? डोनरकडे. हेड कोणाकडे? ॲक्सेप्टरकडे. ठीक आहे का? मान्य आहे सगळ्यांना? ओके, सो दिस इज एंड ऑफ आवर टुडेज डिस्कशन, कन्सेप्ट ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट कंपाऊंडचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये कंप्लीट करूयात आणि नंतर लगेच जाऊयात इंटरेस्टिंग डिस्कशनकडे. लेविस डॉट स्ट्रक्चर्स. ओके, थँक्यू.